तुम्हाला माहितीये का, कोकणात गौराईला चिकन मटणाचा नैवेद्य दाखवला जातो. ऐकायला थोडं वेगळं वाटतंय ना. या नैवेद्यामध्ये कोंबडी वडे, मटण, चिकन, मासे, खेकडे इतकं सगळं दिलं जातं. मात्र प्रश्न असाच पडतो, गौरीला मटण चिकन का? तर यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. ती ऐकायची असेल तर ही रील पूर्ण बघा. जेव्हा देवी पार्वतीचे लग्न महादेवांसोबत झालं होतं, त्यावेळी माहेरी आईला भेटण्यासाठी जाणाऱ्या पार्वतीसोबत तिचं रक्षण करण्यासाठी महादेवांनी त्यांच्या भूतगणांना देखील पाठवलं. माहेरी पोहोचल्यावर पार्वतीसाठी अनेक गोडधोड पदार्थ बनवले गेले. मात्र या सगळ्यात तिच्या माहेरच्या मंडळींनी महादेवांच्या भूतगणांची विचारपूस केलीच नाही. पण पार्वतीचं त्यांच्याकडे लक्ष होतं. त्या भूतगणांना स्मशानात राहायची तसेच मांसाहार करण्याची सवय होती. त्यामुळे त्यांची अडचण पार्वतीच्या लक्षात आली आणि त्यावेळी तिने भूतगणांसाठी मांसाहाराची व्यवस्था करण्यास सांगितली. मांसाहार वर्ज्य असताना देखील पार्वतीने भूतगणांसाठी मांसाहाराची व्यवस्था केली. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात जेव्हा घरोघरी पार्वतीचं म्हणजेच गौरीचं आव्हान होतं, त्यावेळी गौराईसाठी नव्हे तर तिच्या भूतगणांसाठी हा मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो. मात्र अनेकांचा असा गैरसमज आहे की मांसाहाराचा नैवेद्य गौरीसाठी असतो, पण या कथेनुसार हा नैवेद्य तिच्यासोबत आलेल्या भूतगणांसाठी दाखवला जातो. आता समजलं ना, कोकणातील ही परंपरा वेगळीच का आहे ते? म्हणजे बघा, श्रद्धा तीच पण प्रथा वेगळी. तुमच्याकडे गौरीला कोणता नैवेद्य दाखवतात कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीसाठी संवाद सेतूला फॉलो करायला विसरू नका.